नमस्कार मित्रांनो, येड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये विशाल भोसलेने नाशिकमधल्या पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये आपलं पाऊल टाकलेलं असतं. विशाल भोसलेच्या नवीन आयुष्याला सुरुवात झालेली असते. त्याच वेळेस आता इन्स्पेक्टर अविनाश कांबळे धावतच येतो. विशाल विशाल तू आलास? अरे किती आवाज दिले तुला, कुठे लक्ष होतं? अरे विशाल, तुला एक गुड न्यूज द्यायची. आता राया एक नाही दोन नाही गप्प असतो. त्याच वेळेस आता लगेच इथे अविनाश कांबळे म्हणू लागतो, विशाल अरे माझी निवड तुझ्या बरोबर केली. ऑफिसर्स म्हणून मी या प्रशिक्षणमध्ये तुझ्या सोबत असणार आहे आणि आता तुला या संधीचं सोनं करायचं आहे. हे बघ विशाल, मला खूप आनंद झाला आहे. अरे मला तुझ्यासोबत राहायची संधी मिळाली. आपण दोघे एकत्र काम करणार आहोत. खरंच मला तुझ्यासोबत राहायचं हे कळलं ना, मला असा जगात भारी आनंद झाला. तुलाही झाला असेल ना? मस्त गुड न्यूज आहे ना? पण राया एक नाही दोन नाही गप्प असतो. त्याच वेळेस आता इन्स्पेक्टर अविनाश म्हणू लागतो, बरोबर विशाल, चल आता नवीन सुरुवात करायची ना, मग हा सगळा विचार सोडून दे आणि चल आतमध्ये. आता लगेच इन्स्पेक्टर अविनाश विशालला आतमध्ये घेऊन निघालेलो असतो. तर इकडे मॅडम आता चुटकी वाजवत मंजिरीमध्ये असतात. निघायचं, नाशिक सोडून पंढरपूरला निघायचं लगेच. त्यावर मंजिरी म्हणू लागते, हो निघू? मी जमणार नाही. या पोकळ धमक्या मला द्यायच्या नाही. पंढरपुराची वाघिणी मी, माझ्या रायाची मिस फायर आहे आणि माझ्या रायाला घेतल्याशिवाय हे नाशिक आता मी सोडणार नाही आहे. काय करायचं आहे ना ते करून घ्या. त्यावर लगेच आता मॅडम हसतच म्हणू लागतात, मंजिरी चुकतेस तू. तुझा इथे राहून काहीही फायदा होणार नाही आहे. त्यामुळे सांगितलं ना तेवढंच करायचं. निघायचं, नाशिक सोडायचं. त्यावर मंजिरी म्हणू लागते, माझं आणि माझ्या रायाचं एकमेकांवरती स्वतःपेक्षा जास्त प्रेम आहे. कदाचित तुम्हाला प्रेम काय असतं ना मॅडम हे माहीतच नाही आहे. त्यामुळे प्रेमाची ताकद किती आणि काय असते हे तुम्हाला कळतच नाही आहे. तुम्हाला जेवढा जोर लावायचा आहे ना मॅडम तेवढा लावा, पण मी माझ्या रायाला घेतल्याशिवाय हे नाशिक सोडणार नाही आहे. त्यावर लगेच आता मॅडम होऊ लागतात, मंजिरी तुला सांगितलेलं कळत नाही, मी तुझ्या भल्यासाठी म्हणते. त्यावर मंजिरी लागते, तुम्ही माझ्या भल्याचा विचार करतायच का? मुळात म्हणजे मॅडम तुम्ही मला हे नाशिक सोडायला सांगताय ना, यामुळे माझा विश्वास वाढतोय की माझा राया इथेच आहे आणि आता मी माझ्या रायाला घेतल्याशिवाय इकडनं जाणार नाही. हा या मंजिरीचा शब्द आहे तुम्हाला. त्याच वेळेस आता लगेच मंदिरात हरे राम हरे राम असा जयघोष चालू झालेला असतो. आता आरतीचा आवाज येऊ लागतो, घंटानाद चालू असतो. तेव्हा मंजिरी लागते, बघा मॅडम तुम्ही कितीही प्रयत्न करा पण मंजिरी आणि रायाच्या प्रेमाला त्याचा विठुराया भगवान साथीदार आहे. देवाला सुद्धा हेच मान्य आहे की आम्ही दोघांनी एकत्र यावं. तुम्हाला जे करायचे ना ते करा. माझा हा देव माझ्यासोबत असणार आहे. असे म्हणत मंजिरी तिकडनं निघून जाते. त्याच वेळेस मॅडम आत्ता लगेच आपल्या डोळ्याला चष्मा लावतात आणि मंजिरीकडे बघतच म्हणू लागतात, मंजिरी तू कितीही प्रयत्न कर, कितीही चॅलेंज दे, शब्द दे, पण तू रायाला इकडनं घेऊन जाऊ शकत नाही. ते मी होऊच देणार नाही. असं आता मॅडम मंजिरीकडे बघत म्हणत असतात. त्याच वेळेस इकडे घोरपडे म्हणू लागतो, कोण ही बाई शशिकला? सारखी मध्ये 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 करत असते. हिचा ना सगळा बायोडाटा एकदाचा काढून टाकावाच लागतोय. नेमकं हिचं काय चालू आहे, हिचा रायाशी काय संबंध आहे हे शोधावंच लागेल असं आता घोरपडे म्हणत असतो. तर आता शशिकला आणि मंजिरी दोघेही आता तिकडनं येतात. तर आता एका बाकड्यावरती बसताच मंजिरी म्हणू लागते, काकू अगं त्या मंदिरात राया होता, मी त्याला स्वतः रिक्षात बसताना बघितलं. त्यावर शशिकला म्हणू लागते, मंजिरी तुझं कसं झालंय तुला सांगू? अगं तू रायाचा ध्यास घेतलाय. तुला पाहताना कुठेही राया दिसतो, जळीस्थळी पाषाणात सगळीकडे रायाच राया दिसतोय. मला बरा दिसत नाही कुठे. मी बी होती की तुझ्यासोबत मंदिरात. त्यावर लगेच मंजिरी लागते, काकू अगं मी खोटं नाही बोलते. मला लगेच चाहूल लागली होती की राया तिकडे होता आणि म्हणूनच मी धावत त्याचा पाठलाग करत त्या रिक्षापर्यंत पोचले. पण राया त्या रिक्षेत बसून निघून गेला गं. हो मी त्याला पाठमोऱ्या बाजूने बघितलं पण तो रायाच होता. मी त्याला नक्की ओळखू शकते. काकू तूच सांग बरं, एवढ्या दिवसापासून मी रायाला बघते, मग त्याला मी ओळखणार नाही का? त्यावर काकू म्हणू लागते, मंजिरी तुझं बरोबर आहे, तू ओळखले असशील गं, पण तुलाच का दिसतो, तो आम्हाला का दिसत नाही? आता मीही तिकडे तुझ्यासोबत होतेच की. त्यावर मंजिरी म्हणू लागते, ते मला माहिती नाही, पण त्या रिक्षात राया होता. त्यावर लगेच शशिकला म्हणू लागते, मंजिरी अगं तिकडे खूप रिक्षा होत्या, आपण कुठल्या रिक्षेत शोधणार? तू रिक्षेचा नंबर बघितला होता का? आपण नक्की शोधू शकतो. मग
त्यावर मंजिरी लागते, काकू एवढ्या गडबडीत नंबर कोण बघणार, नाही बघितला गं. तेव्हा शशिकला लागते, बरोबर जाऊ दे, आपण राहायला शोधूया. पण ती घारी मांजर ती का मध्ये मध्ये करते, मला ना तिचाच काहीतरी डाऊट वाटायला. त्यावर लगेच आता मंजिरी लागते, हो काकू, ती मॅडम मला नाशिक सोडून जा अशी धमकी देत होती. त्यावर काकू म्हणू लागते, तुला आणि धमकी, या शशिकलाला अजून तिने ओळखलेलं नाहीये. ही शशिकला काय चीज आहे ना, तिला दाखवावं लागतंय. माझ्या लेकीला धमकी देती. पण मंजिरी, आता तर राहायला आणखी नव्या जोमाने शोधायचं आणि इकडनं घेऊनच जायचं आणि त्या घाऱ्या डोळ्याच्या मांजरीला दाखवायचं, असे आता शशिकला मंजिरीला म्हणू लागते. तर त्याच वेळेस आता मंजिरी लागते, चल काकू मग आपण शोधूया. तेव्हा शशिकला लागते, मंजिरी अगं आपण सामान अस्ताव्यस्त टाकून आलोय ग त्या हॉटेलवरती, आपल्याला आधी हॉटेलवरती जावं लागेल, ते सामान व्यवस्थित लावावं लागेल आणि मग आपण राहायला शोधूया. चालेल, चल मंजिरी. आता दोघेही हॉटेलवरती येतात. आता मात्र हॉटेलमध्ये येताच दोघींना धक्का बसतो, कारण त्यांचं सामान बाहेर हॉलमध्ये फेकलं गेलेलं असतं. तेव्हा मंजिरी म्हणते, काकू अगं हे सामान आपलंच आहे ना, हे सामान कोणी फेकलं. आता शशिकला तर खूपच भडकते. ए काउंटरवरती बसणारा जो मुलगा असतो ना, त्याचा गळा पकडतच शशिकला म्हणते, कुठे तुझ्या हॉटेलचा मॅनेजर, बोलाव त्याला पटकन बोलाव. कोणी केलं हे सगळं, आमचं सामान फेकण्याची हिंमत कुणाची झाली, जसं होतं ना तसं ठेवलं गेलं पाहिजे, बोलाव लवकर. त्याच वेळेस हॉटेलचे मॅनेजर येतात. ओ बाई, आरडाओरडा बंद करा. त्यावर शशिकला म्हणते, ए तुला कळत नाही आमचं सामान कोणी फेकलं, ही असे रूल्स आहे का तुमच्याकडे, आम्ही पैसे भरलेत, आमची रूम कुठे, आमचं सामान आमच्या रूममध्ये गेलं पाहिजे, हे चालणार नाही, ही शशिकला खपवून घेणार नाही. त्यावर हॉटेलचे मॅनेजर म्हणू लागतात, असं नका करू, हे बघा तुम्हाला या हॉटेलमध्ये राहायला देणार नाही आहे आम्ही जागा, त्यामुळे तुम्ही निघा इकडनं. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, का राहू देणार नाही आहे, आम्ही पैसे भरलेत, आमची रूम आहे ती, आम्हाला राहायचा पूर्ण हक्क आहे. त्यावर लगेच ते मॅनेजर म्हणू लागतात, सांगितलं ना तुम्हाला इथे राहणं येणार नाही, तुमचे जे कागदपत्र आहे ना ते बनावट आहे, तुम्ही जो पत्ता सांगितला आहे, जी माहिती दिली ती सगळी खोटी आहे, त्यामुळे मॅडम तुम्ही इथे राहू शकत नाही, चला निघा. तेव्हा शशिकला लागते, ए थांब तुला दाखवतेस. आता शशिकला पटकन त्याची कॉलर पकडते. कोणती कागदपत्र खोटी आहे, अरे सरकारी कागदपत्र आहे ती, अरे आजवर कोणीच तिला खोटं बोललं नाही, तुझी कशी हिंमत झाली खोटं म्हणण्याची, ही शशिकला सरदेशमुख काय चीज आहे ना हे तुला माहिती नाही आहे, पंढरपुरात जा तुझ्यात हिंमत असेल तर, आणि शशिकला म्हणजे काय विचार, मग तुला कळेल ही शशिकला काय चीज आहे. त्यावर लगेच मंजिरी लागते, काकू काकू अगं काय करते, सोड त्यांना. त्यावर शशिकला म्हणते, नाही या मंजिरी, या लोकांना ना असं सोडून चालायचं नाही, जास्तच भाव खायला लागले, आम्ही पैसे भरलेत पैसे, तुम्ही आम्हाला असे इथे ना बाहेर काढू शकत नाही. त्यावर ते मॅनेजर खिशातनं पैसे काढतात, ओ मॅडम घ्या तुमचे पैसे आणि निघा. त्यावर लगेच शशिकला म्हणते, पैशाचा माज दाखवतोय, पैशाचा माज दाखवून बोलू नको, घेणारच आहोत आम्ही पैसे. त्यावर मॅनेजर म्हणू लागतो, हो मॅडम दिवसभर इथं राहिला ना त्याचे पैसे देऊ नका, चला निघा, पुन्हा इकडं पाऊल टाकू नका. शशिकला पटकन आता आपल्या बॅगा उचलते आणि तिथे सोप्यावरती बसते. ए चल जा, आता तर इकडनं हलणारच नाही, तुला काय करायचं ना करून घे, आता मी पण बघते. त्यावर लगेच मॅनेजर मनाशीच म्हणू लागतो, मॅडम मला माफ करावं, मी तुम्हाला इकडनं कारण नसतानाही बाहेर काढतोय, तुमची कागदपत्र खोटी नाही आहे खरी आहे, पण काय करणार, इंद्रायणी मॅडमने तसं धमकावूनच ठेवलं आहे, त्यामुळे आम्ही तुम्हाला इथे नाही ठेवू शकत मॅडम. त्याच वेळेस शशिकला लागते, मनातल्या मनात गुणगुण करू नको, मनात काय असेल ना ते ओठावरती या आणि समोरासमोर बोल, चल निघ इकडनं, हलणार नाही आम्ही. त्यावर लगेच आता मॅनेजर म्हणू लागतात, हे बघा तुम्ही इकडनं सरळ सरळ जा, नाहीतर मी पोलिसांना बोलवेल. तेव्हा शशिकला लागते, बोलव पोलिसांना, तुलाच उचलून नेतील, तू हे असं वागतो ना, लोकांना फसवतो ना, म्हणून तुलाच उचलतील. त्यावर लगेच मॅनेजर म्हणू लागतो, हे बघा मी आता स्टाफला बोलवेन आणि धक्के मारून तुम्हाला इकडनं काढेला. त्यावर शशिकला म्हणू लागते, कोण धक्के मारणार आम्हाला, तू मारणार धक्के. त्याच वेळेस आता लगेच मॅनेजर ओरडू लागतो, स्टाफ हेल्प मी, लवकर या इकडे, यांना आणि यांच्या सामानाला बाहेर काढा इकडनं. लगेच आता हॉटेलचे स्टाफ येतात आणि शशिकला मंजिरीला तिकडनं बाहेर काढतात. तेव्हा मंजिरी लागते, काकू जाऊ दे, चल आपण दुसरीकडे जागा शोधूया. आता दोघेही वन भटकत जागा शोधण्यासाठी बॅगा घेऊन निघालेले असतात. तर इकडे आता राहायला लगेच ऑफिसमध्ये चाललेले असतानाच बाहेरच एक ऑफिसर बसलेला असतो. तो आता विशाल
भोसलेला आवाज येतो. विशाल पटकन आता त्याच्या जवळ येतो. तेव्हा लगेच तो ऑफिसर म्हणू लागतो, हे बघा सर, तुम्ही आजपासून जॉईन करतायत ना, त्यासाठी तुम्हाला ना आयडेंटिटी कार्ड बनवावं लागेल. तुमचा एक पासपोर्ट साईजचा फोटो हवा आहे. आता राय पटकन आपल्या पॉकेटमधनं एक फोटो काढतो आणि त्या ऑफिसरच्या हातात देतो. तर तो फोटो असतो रायाच्या मिसफायरचा. तेव्हा तो ऑफिसर म्हणू लागतो, सर, हा तर तुमच्या वाईफचा फोटो आहे. त्यावर लगेच आता राया पटकन मिसफायरचा फोटो आपल्या हातात घेतो. आता राया एकटक आपल्या मिसफायरकडे बघू लागतो. आता लगेच तो स्वप्नात गुंगूनच जातो. त्याची मिसफायर त्याच्या डोळ्यावरती हात ठेवते. राया, आता राया प्रेमाने मिसफायरकडे पाठीमागे वळून बघतो. तेव्हा मंजिरी लागते, राया, मी म्हटले होते ना तुला, जेव्हा कधी तुला या तुझ्या मिसफायरची आठवण येईल तेव्हा तुझी मिसफायर तुझ्याकडे लगेच हजर होईल. आता मात्र राया लागतो, मिसफायर खरंच तू माझ्याकडे आली? तेव्हा मंजिरी लागते, हो राया, पण तू मला असा सोडून का गेला? अरे किती वनवन भटकलं मी, तुला शोधलं, तेव्हा कुठे मी तुझ्याजवळ आले इथे नाशिकमध्ये. तेव्हा राया लागतो, मिसफायर मला माफ कर गं, पण मला जावं लागलं, कारणच तसं होतं, म्हणून मी तुला सोडून आलो. पण मिसफायर, हा राया नाही जगू शकत ग तुझ्याशिवाय. याला फक्त तुझ्या प्रेमाचं वेळ लागले आणि याला तुझ्यासोबतच आयुष्य काढायचे. तेव्हा मंजिरी लागते, खरंच राया? त्यावर राया लागतो, हो मिसफायर, हा राया त्याच्या मिसफायरशिवाय नाही जगू शकत. कोणी काय बी केलं तरी चालेल, कोणी काही म्हणू दे, पण रायाच्या मिसफायरशिवाय तो नाही राहू शकत. मंजिरी पटकन रायाला प्रेमाने मिठी मारते. त्याच वेळेस आता रायाही आता घट्ट मिठीत मिसफायरला डोळे भरून बघू लागतो आणि मला लागतो, मिसफायर, आता काय बी झालं तरी हा राया तुझ्यासोबत येणार म्हणजे येणार. त्याच वेळेस आता लगेच ते ऑफिसर्स म्हणू लागतात, विशाल भोसले, फोटो देताय ना? लगेच आता राया खडकन स्वप्नातनं जागा होतो. त्याच वेळेस आता इन्स्पेक्टर अविनाश म्हणू लागतो, नाही ऑफिसर्स, आत्ता विशाल भोसलेकडे पासपोर्ट फोटो नाही आहे, तो नंतर देईल. चल विशाल, आपल्याला आतमध्ये जायचे. दोघेही आतमध्ये निघून जातात. तर इकडे आता मंजिरीने 5 ठिकाणी जागा शोधलेली असतात, पण कोणी रूम द्यायला तयार होत नाही आणि शशिकलानेही 7 ठिकाणी जागा शोधलेली असतात. दोघी आता एका ठिकाणी येतात. मंजिरीने डोक्यावरती पदर घेतलेला असतो, खूप ऊन लागत असतं. 2 बॅगा असतात. शशिकलाकडे एक मोठी बॅग असते. दोघी खूप थकलेले असतात. तेव्हा शशिकला लागते, नाही भेटली ना जागा? अगं आपण दोघींनी मिळून 12 ठिकाणी शोधलं, पण तरीही कोणी जागा देत नाही. कोणीतरी ना यांना धमकावतोय असं वाटतंय मला. आणि त्यात हा घोरपडे एक नंबरचा नीच माणूस आहे, म्हणून मी त्याला तुझ्यासोबत पाठवत नव्हते. बघ, मी जर आले नसते तर तू एकटी पडली असती. 17 फोन लावले, काय कामाचा याचा फोन? उषाला घेऊन झोप जर उचलायचा नसेल तर. अशी आता बडबड शशिकलाची चालू असते. त्याच वेळेस मंजिरी लागते, काकू, अगं जाऊ दे ना, काम असेल त्याचं काहीतरी. तेव्हा शशिकला मला लागते, एक नंबरचा सैतान येतो. त्याच वेळेस घोरपडेचा फोन वाजू लागतो. तेव्हा शशिकला म्हणू लागते, बघ, सैतानाचं नाव घेतलं आणि सैतान हजीर झाला. आता लगेच शशिकला फोन उचलते आणि जे आपल्या तोंडाचा पट्टा सुरू करते, ए घोरपड्या, तुला अक्कल आहे का नाही? अरे बिंडोक, सकाळपासून गेला, किती फोन केले, फोन उचलता येत नाही? अरे आम्ही वन भटकू जाम झालोय आणि जी खोली दिली होती ना बघून, त्यांनी आम्हाला धक्के मारून बाहेर काढले. त्यावर लगेच घोरपडे बोलू लागतो, पण का असं का केलं त्यांनी? मी पैसे भरले होते ना. त्यावर लगेच शशिकला मला ते का केलं सांगू? अरे तुझा तो माणूस म्हणतोय की जे कागदपत्रे मी दिलेत ना सरकारी, ते खोटे आहेत. आजवर कधी कोणी खोटं बोललं नाही, आज अचानक खोटे कसे झाले? एक नंबरचा भामटा माणूस होता तो मॅनेजर. त्यावर घोरपडे मला लागतो, शशिकला काळजी करू नको, मी जाऊन बघतो. त्यावर शशिकला मला लागते, गरजच नाही आहे, तो एक नंबरचा भामटा आहे, तो काहीही ऐकून घेणार नाही आणि आता लवकरात लवकर दुसरी जागा शोध. त्यावर लगेच घोरपडे मला लागतो, काळजी करू नका, मी लवकरात लवकर काहीतरी करतो आणि जागा शोधतो. त्यावर शशिकला मला लागते, काळजी करायला वेळच नाही आमच्याकडे बाबा. अरे ती पोरगी वनवन भटकते, राहायला शोधायचं सोडून जागा शोधत बसली. 5 ठिकाणी शोधली तिने तरी भेटली नाही, मी 7 ठिकाणी शोधली तरी भेटली नाही, तुला कुठून भेटणार आहे? त्यावर घोरपडे म्हणू लागतो, काळजी करू नको, माझं काही कॉन्टॅक्ट आहेत, मी बघतो तिकडे भेटते का आणि मग तुम्हाला कळवतो. असे म्हणत आता शशिकला फोन बंद करते. त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते, काकू, खूप तहान लागली, चल बरं आपण पाणी मिळतंय का बघूया कुठेतरी. दोघी आता तिकडनं निघून जातात. तर इकडे संध्याकाळची वेळ झालेली असते. आता मात्र मंजिरी घोरपडेला फोन करून बघते, जय काही झालं का, जागा भेटली की नाही? त्यावर घोरपडे म्हणू लागतो, नाही ना मंजिरी, मीही खूप ठिकाणी ट्राय केलं गं, पण नाही भेटत आहे. अजून एका ठिकाणी आलोय, काय होतं मी कळवतो तुम्हाला. आता मंजिरी फोन बंद करते आणि तिलाही खूप टेन्शन आलेलं असतं. त्याच वेळेस पाठीमागनं इंद्रायणी मॅडम येतात. नाही भेटत आहे घर कुठे? आता मंजिरी पटकन पाठीमागे वळून बघते. तेव्हा लगेच मॅडम हसतच म्हणू लागतात, नाही भेटणार, 1 इंच जागासुद्धा नाही भेटणार. त्यावर मंजिरी म्हणू लागते, का का नाही भेटणार?
आम्ही मिळवणार, आम्ही घर मिळवणार. त्यावर लगेच इंद्रायणी मॅडम म्हणू लागतात, नाही, तुम्हाला घर मिळावं अशी माझी इच्छाच नाही आहे. म्हणून माझ्या परवानगीशिवाय नाशिकमध्ये उभी राहण्यासाठी 1 इंच जागा तुम्हाला कोणी देणार नाही, कारण तशी माझी इच्छा नाही आहे ना. त्यावर लगेच मंजिरी म्हणू लागते, हो मग तर आम्ही आता घर मिळवणारच मॅडम, बघाच तुम्ही. त्यावर मॅडम म्हणू लागतात, मंजिरी, अगं मी तुझ्या काळजीपोटी बोलते, नको स्वतःला एवढा त्रास करून घेऊ. चल जा, निघ इकडनं, पंढरपूरला जा, सोड नाशिक मंजिरी. त्यावर मंजिरी म्हणू मॅडम, ही मंजिरी किती संकटातनं, किती काट्याच्या रस्त्याने बाहेर पडलेली ना, हे तुम्हाला माहिती नाही आहे. हे तर काहीच नाही आहे. तुम्हाला जेवढे प्रयत्न करायचे ना तेवढे करा, पण आम्ही घर शोधून राहणारच, पण हे नाशिक सोडणार नाही. त्यावर मॅडम म्हणू लागतात, मंजिरी, नाही भेटणार तुम्हाला घर, सोड नाशिक, कुठे राहशील, एवढी हाल बघवत नाही आहे गं मंजिरी. त्यावर मंजिरी म्हणू लागते, मॅडम, आम्ही कुठे कसंही राहू, पण रायाला घेतल्याशिवाय इकडनं जाणार नाही म्हणजे नाही. त्यावर मॅडम म्हणू लागतात, मंजिरी, तुला राया भेटणार नाही आहे हे मी सांगितलं आहे, पण तरी तुला पटत नाही आहे. त्यावर मंजिरी म्हणू लागते, मॅडम, तुम्ही ज्या विश्वासाने बोलताय ना, राया भेटणार नाही, नाशिक सोड, नाशिक सोड, तेवढाच माझा विश्वास अजून घट्ट होत चालला आहे की राया इथेच आहे. आणि जर तुमची इच्छाच आहे ना आम्ही नाशिक सोडावं, तर रायाला घेतल्यावर आम्ही नक्की नाशिक सोडू. तुम्हाला जेवढे प्रयत्न करायचे ना तेवढे करा, पण मी रायाला घेणार आणि मगच नाशिक सोडणार. आता बघाच, आम्ही कुठेही राहू, काहीही खाऊ, पण रायाला शोधल्याशिवाय जाणार नाही. त्यावर लगेच मॅडम लागतात, मंजिरी, वेळ लागलाय तुला, पण तू रायाला कधी मिळवणार नाही हे तुला कळत नाही आहे. त्यामुळे मंजिरी, मला खूप काळजी वाटते गं तुझी. तेव्हा मंजिरी लागते, काळजी करू नका मॅडम, एवढी काळजी बरी नव्हे. हे बघा, प्रेमासाठी मंजिरी काहीही करू शकते आणि तिचं तिच्या रायावरती जीवापेक्षाही जास्त पलीकडे प्रेम आहे. बघाच, ही मंजिरी जीव देऊ शकते आणि प्रेमासाठी जीव घेऊ शकते. त्यामुळे मी माझ्या रायाला शोधणार म्हणजे शोधणार. त्यावर लगेच आता मॅडम म्हणू लागतात, प्रेम, प्रेम, प्रेम. अगं पण मंजिरी, प्रेमात जेव्हा त्रास व्हायला लागतो ना, तेव्हा मॅडम, लक्षात ठेवा मंजिरी मॅडम, तेव्हा माणूस बरोबर आपल्या भल्याचा विचार करतं आणि मग इकडनं तू आपोआप निघून जाशील. बघ मंजिरी. तेव्हा मंजिरी लागते, नाही मॅडम, तुम्हाला जेवढे प्रयत्न करायचे ना तेवढे करा, पण मी घर मिळवणार आणि इथेच थांबणार. तेव्हा लगेच मॅडम म्हणू लागतात, नाही मिळू शकत घर. त्याच वेळेस शशिकला पेपर घेऊन येते, मिळालं, आम्हाला घर मिळालं. घाऱ्या डोळ्याच्या मांजरी. आता मात्र लगेच मॅडम शशिकलाकडे बघू लागतात. तेव्हा शशिकला मॅडमच्या हातात पेपर देते, बघ, तुला काय वाटलं, तू अशा लोकांना धमक्या देशील आणि लोक आम्हाला घर देणार नाही. मला तेव्हाच कळलं होतं की नक्कीच कोणीतरी लोकांना फसवतंय, धमकावतंय, म्हणून आम्हाला जागा भेटत नाही आहे. पण मी पण शशिकला सरदेशमुख आहे. शशिकलाचा लक्षात ठेवायचा. मी पण त्याच्या तोंडावर 4 पैसे जास्त फेकले आणि लगेच घर मिळवलं. बघ, आम्हाला राहायला जागा भेटली, तसं रायाही भेटणार आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या लेकीच्या वाट्याला नडायचं नाही आहे. माझी लेक आहे ही, मिसफायर माझी लेक आहे. जर तिच्या वाट्यात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला ना, ही शशिकला सरदेशमुखमध्ये ढाल बनून उभी राहणाऱ्या या लेकीची ढाल आहे ही शशिकला. त्यामुळे आधी गाठ या शशिकलाशी, लक्षात ठेवायचं. त्यामुळे नीट राहायचा, नीट. आता मात्र मंजिरी लगेच आपल्या काकूकडे बघू लागते आणि हसतच मॅडम लागते, झालं तुमचं समाधान झालं ना, मग ठीक आहे, आम्ही आता घरात जातो राहायला, पण तुमची लवकरच इच्छा पूर्ण करू. नाशिक सोडू आम्ही, पण रायास सोबतच. असे म्हणत मंजिरी आता तोऱ्यातच तिकडनं निघून जाते. आता इंद्रायणी मॅडमला खूपच राग येतो. तर त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, मंजिरी आता एका गाडीवरती ओलीबेळ घेण्यासाठी आलेली असते. त्यावर लगेच आता समोरच एक काका उभे असतात. मला द्या नाव ताई आधी, त्यांचं नंतर द्या पार्सल. तेव्हा लगेच मंजिरी लागते, ताई काय झालंय, का देत नाही आहे तुम्ही. त्यावर लगेच त्या ताई म्हणू लागतात, अहो पुदिन्याची चटणी संपली ना, मग ती चटणी बनवावी लागेल, थोडा वेळ लागेल. त्यावर लगेच आता मंजिरी लागते, ताई तोपर्यंत ना तुम्ही दुसरी तयारी करा, मी चटणी बनवते. आता मंजिरीने स्वतःच्या हाताने पुदिन्याची चटणी बनवलेली असते. आता मंजिरी लगेच आपलं पार्सल घेऊन तिकडनं निघालेली असते. त्याच वेळेस आता राया येतो. रायाने आता ती पुदिन्याची चटणी खाऊन बघताच राया लगेच ओळखतो, ही तर माझ्या मिसफायरच्या हाताची चव आहे. तेव्हा लगेच राया त्या ताईंना विचारू लागतो, कोणी बनवली ही चटणी, कोणी बनवली. त्यावर त्या ताई म्हणू लागतात, दादा आत्ताच एक मुलगी आली होती, तिने बनवली तिच्या हाताने. तेव्हा राया लागतो, हो
कुठे आहे ती मुलगी? त्यावर त्या ताई म्हणू लागतात, ते आत्ता तिकडे निघाली ते बघा. आता राया धावतच आपल्या मिसफायरजवळ येतो. आता मात्र लगेच राया मिसफायर असा आवाज देताच मंजिरी रायाकडे बघू लागते. तर राया आणि मंजिरीची भेट होणार का? पुढे काय होणार हे लवकरच कळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.